नमस्कार. खूप दिवसापासून डोक्यामध्ये एक संकल्पना आलेली होती की येस, आपल्याला विद्यार्थ्यांच्या अंडरस्टँडिंगच्या दृष्टिकोनातून काही व्हिडिओ सिरीज सेट करायच्या आहेत. आणि ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून पहिली व्हिडिओ सिरीज जी बेसिक कन्सेप्टला घेऊन आम्हाला तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करायची होती, ती सिरीज आपण आज तुमच्यासमोर घेऊन येतो. स्पेलिंग्सचे रूल्स हे खूप सोप्या पद्धतीने अंडरस्टँड करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही व्हिडिओ सिरीज तुमच्यासाठी सेट केलेली आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये जेवढे काही 8, 9, 10 व्हिडिओ असतात ते प्रॉपर पद्धतीने एक वन बाय वन टाईप चेक करा, वन बाय वन त्याला फॉलो करा आणि त्या दृष्टिकोनातून तुमचे स्पेलिंग्सचे जेवढेही क्लॅरिफिकेशन्स आहेत, नॉर्मल स्पेलिंग बनवताना तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मिळणार आहे. सो बी रेडी टू गो फॉर दॅट, राईट? द व्हेरी फर्स्ट सिरीज, दॅट इज व्हॉट? स्पेलिंग रूल्स. आपण एक स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात पहिला जो नियम असतो स्पेलिंगच्या नियमासाठीचा, दॅट इज कॉल्ड ॲज साधे शब्द. साधे शब्द. साधे शब्द म्हणजे काय? ज्याला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, असे शब्द. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया वर्ड. आपण यासाठी व साठी व्ही लागतं, र साठी आर लागतं आणि द साठी डी चा वापर करतो. प्रत्येकाने प्रॉपर पद्धतीने समजून घ्या हे स्पेलिंग्स कसे बनवले जातात. बघा, व साठी व्ही लावलंय, र साठी आर लावलंय, द साठी डी लावलंय, एवढा सेन्स आपल्याला युजली असतो, तो चार्ट मध्ये तुमच्या दिलेला आहे. जेव्हा मात्र हे अक्षरांना मध्ये जोडायची वेळ येते तेव्हा मात्र आपल्याला त्याच्यामध्ये ए चा वापर करावा लागतो. कशाचा? ए चा. म्हणून याचं स्पेलिंग तयार होईल VARAD, वरद. शेवटी आपण ए वापरलेलं नाहीये. याला कारण असं आहे की शेवटी आपल्याला कुठल्याही पद्धतीचं काना वगैरे एक्स्ट्राऑर्डिनरी दिलेला नाही. अजून एक शब्द पाहूया आपण, मदन. म मीन्स एम, जोडायला काहीच नाही म्हणून मध्ये ए वापरलं. द मीन्स डी, जोडायला काही नाही म्हणून ए वापरलं. न साठी एन, शेवटी ए वापरायची गरज नाही. हा झाला नियम नंबर 1. या नियमावरती आधारित शीट मध्ये असलेली पहिली 10 ते 12 जी शब्द आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही या नियमाचा वापर करून त्याला सोडवाल ना, तुम्हाला एकही शब्द तुमचा चुकणार नाही. बघा प्रयत्न करून. नियम नंबर 2, ज्याला आपण म्हणतो काना, राईट? वाक्यामध्ये जर एक काना एक्स्ट्रा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ए चा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, अगदी साधा शब्द, दॅट इज कॉल्ड ॲज रामा. र साठी आपण आर चा वापर करतो, कानासाठी ए वापरायचं आपण ठरवलंय. म साठी एम चा वापर करतो आणि कानासाठी परत ए वापरणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज रामा. अजून एक शब्द बघा, शारदा. श म्हणजे एस, कानासाठी ए, र म्हणजे आर, जोडायला काही नसेल तरी आपला नियम सांगतो ए, द साठी डी आणि कानासाठी ए, शारदा. अशा पद्धतीने आपण कानाचे नियम असलेले देखील शब्द प्रॉपर पद्धतीने बनवू शकतो. आपल्या शीटमध्ये या संदर्भातली देखील काही प्रॅक्टिस दिलेली आहे, ती प्रॉपर पद्धतीने करण्याचा अवश्य प्रयत्न करा, राईट? या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त 2च नियम प्रॉपर पद्धतीने पाहिलेत. या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून 2 किंवा 3 नियम आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.